श्री स्वामी समर्थ मित्रांनो, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसेच त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व पूर्ण 12 महिन्यांमध्ये जन्मलेले लोकांचा स्वभाव त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार आपण जाणून घेऊया. तसेच लाखात एक असतात या दिवशी जन्मलेली मुलं, कोणत्या दिवशी जन्मदिनी जन्मलेली मुलं नशीबवान भाग्यवान असतात हे देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमचा जन्म महिना आणि जन्मदिवस अवश्य लिहा. तसंच तुमचं एखादा गुण देखील लिहा. 1. जानेवारी या महिन्यामध्ये जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला फार आवडते. इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. मात्र हे लोक स्वतः खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात. त्यांना इतरांना खुश कसे ठेवायचे हे चांगलेच माहीत असते. 2. फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसं फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात. त्यांचे व्यक्तिमत्व मात्र सतत बदलत राहते. मात्र हे लोक नाती जपण्यामध्ये अगदी प्रामाणिकपणे निभावतात. त्यांचा परिवार आणि मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. मात्र लहान सहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो. 3 मार्च महिना या महिन्यामध्ये जन्मलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे यात अतिशय शांतप्रिय असतात. तसेच ही माणसं संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात. त्यांना घराची सजावट करण्याची फार आवड असते. थोडक्यात यांना टापटीपणा फार आवडतो. 4. एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात. त्यांना धाडसी कामे करायला फार आवडतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु हे मनाने खूपच खंबीर असतात. त्यामुळे खचून जात नाहीत. 5. मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ही माणसं थोडी जिद्दी स्वभावाची असतात. इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसं फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्णपणे करतात. त्यांना राग मात्र लवकर येतो. 6. जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसं विनम्र असतात. ह्या व्यक्ती उत्तम वक्ता देखील असतात. नवीन गोष्टी कामासंबंधी जास्त विचार करत असतात. अत्यंत संवेदनशील असतात. तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसं इतरांकडून अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण जर झाली नाही तर मात्र राग आणि चिडचिड व्यक्त करतात. 7. जुलै महिना या महिन्यातील लोकांचा स्वभाव समजून घेणे फार थोडे अवघड असते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु ताणतणावात असतात. उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावूक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करत नाहीत. 8. ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे फार गमतीशीर असतात. हसतमुख स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. मात्र ही माणसं सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभावच असतो. त्यांना धाडसी कामे करायला आवडते
आणि ही माणसं उत्तम नेतृत्व करणारी असतात, तर कधीकधी फार अहंकारी असतात. 9. सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात, मात्र इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ही माणसं फार बुद्धिमान असतात, तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात. ऑक्टोबर. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, तर गप्पा मारायला यांना खूप आवडते. यांना नवीन मित्र करायला फार आवडते. तसेच खरेदी, सारखी शॉपिंग करायला आवडते. त्यांना प्रवास करायला आवडतो. त्यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते. ही माणसं सर्वांशी प्रेमाने वागतात. तसेच स्वप्नांच्या दुनियेत त्यांना रमायला देखील खूप आवडते. नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसं थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यात जन्मलेले व्यक्ती कधीही हार मानत नाहीत, मात्र हे व्यक्ती खूप मनमिळावू असतात. डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये जन्मलेले व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. त्यांना खेळायला, गप्पा मारायला आवडते. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांना गाणी ऐकायला खूप आवडते. तसेच या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाच्या असतात. नवीन व्यक्तीवर आपली छाप पाडतात. आपण आता महिन्यानुसार पाहिले की व्यक्ती कशा असतात व त्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो आणि कोणत्या व्यक्तीला भाग्यशाली असतात. जानेवारी ते डिसेंबर या महिन्यानुसार जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचे गुण आत्ता आपण पाहिलेले आहेत. तसेच आत्ता आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं लाखात एक असतात, जे अगदी भाग्यशाली असतात आणि जणू त्यांचं भाग्य ते स्वतः शिल्पकाराप्रमाणे कोरल्यासारखे असते. त्यांना त्यांच्या नशिबात सर्व सुखांची प्राप्ती होते. अशा मुलांना त्यांच्या जीवनात राजयोग असतो. 1. रविवार. ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो त्या तर त्यांच्यावरती सूर्यदेवाची कृपा असते. त्या नशीबवान असतात, भाग्यवान असतात. त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचे असतात. त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्याही कामामध्ये नाक खुपसत नाही आणि स्वतःच्या कामामध्ये सुद्धा इतर कोणाची लुडबुड केलेली या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. 2. सोमवार. ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अतिशय गोडबोले असतात. सतत खुश राहतात, सतत हसत राहतात. कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत, परंतु त्यांचा स्वभाव फार चंचल असतो. त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही. त्या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात. 3. मंगळवार. ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते. हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र खूप मेहनती देखील असतात. एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार तर असतात, मात्र दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात. त्यांना ऐशो आरामाचे जीवन चांगले पसंत असते. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार हे करत नाहीत. दुसऱ्यावर ते सातत्याने इमानदारी बाळगतात. 4. बुधवार. ज्या व्यक्तीचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते. त्या नशीबवान असतात, त्या भाग्यवान असतात. हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात. हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात. 5. गुरुवार. गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची, दुसऱ्यांवरती छाप कशी सोडायची
हे त्यांना खूप चांगले जमते. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात. त्यांच्या वागण्यातून समोरचा व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतो. 6. शुक्रवार. ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमानी असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या, त्रास द्या, तरी देखील त्या व्यक्ती सहन करतात. कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावूक असतात. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते. त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा, ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत. अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात. त्या विचाराने खूप स्थिर असतात. म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कधीच कळत नाही. 7. शनिवार. शनिवारी जन्म झालेल्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते. त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. त्या व्यक्ती अगदी मनमौजपणे जीवन जगतात. एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच सोडत नाहीत. दुसऱ्यांचे मन जिंकून घेणाऱ्या असतात. सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते. त्या जिथे जातात त्या व्यक्तीचे रहस्य घेऊन जातात. म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. खरं तर शनिवारी जन्म झालेल्या व्यक्ती सच्च्या मनाच्या असतात. त्या कधीच कोणाला दुखवत नाहीत. उलट सर्वांबरोबर प्रेमाने राहतात. परंतु जर त्यांना कोणी दुःख पोहोचवले आणि त्यांना दुःखी केले तर मात्र त्यांना सोडत नाहीत. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले की वारानुसार कोणती मुलं कशी असतात, तसेच वारानुसार त्यांच्यावर त्या देवांची कृपा असते हे देखील आपण जाणून घेतले. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वारी जन्मला आहात हे देखील सांगा. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.